नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. तुम्हाला कळत नाही का मी नाही म्हणते ना? मग का फोर्स करत आहात? माझा फास्ट आहे आज, कळतंय का तुम्हाला? ती चिडूनच बोलली आणि रागाने तिथून जायला वळली. पण तिचा फास्ट आहे हे ऐकून तर पुन्हा त्याचा राग उफाळून आला होता. तो पुढे जाऊन तिला खेचणारच होता की तीच त्याला डोक्याला हात लावून जागीच थांबलेली दिसली. तसा तो जागीच स्टॉप झाला. तिच्या डोळ्यांसमोर अंधारी आली होती आणि आता ती खाली कोसळणारच होती की तो तिच्या बाजूने धावला आणि त्याने तिला त्याच्या बाहूंमध्ये झेललं. आता पुढे जानू त्याच्या दोन्ही हातांवर निपचित पडली होती आणि तिला तसं बघून त्याचा जीव तेवढा जायचा बाकी होता. जान, गेट अप. तो तिच्या गालावर टॅप करून उठवण्याचा प्रयत्न करत होता, पण ती मात्र काहीच हालचाल करत नव्हती. म्हणून अजूनच त्याच्या काळजात ठस्स झालं. त्याने तिला तसंच उचललं आणि त्याच्या केबिनच्या आत असणाऱ्या रेस्ट रूममध्ये आणलं. तिथल्या बेडवर त्याने तिला झोपवलं. बाजूच्या जगमधलं थोडंसं पाणी घेऊन तिच्या तोंडावर शिंपडलं त्याने, पण तरी तिचा काहीच रिस्पॉन्स नव्हता. त्याने पुन्हा थोडं पाणी घेतलं आणि आता थोडं जोरातच तिच्या तोंडावर शिंपडलं. तशी तिने थोडी चुळबुळ केली. जान, गेट अप प्लीज, तो बोलला. पण ती मात्र किलकिले डोळे करून पुन्हा निपचित पडली. तसं आता त्याला काहीच सुधरत नव्हतं. रॉनी, कॉल द डॉक्टर क्विक. त्याने फोनवर रॉनीला ऑर्डर दिली. बट बॉस, फॉर हुम? आर यू ओके? रॉनीने विचारलं. पण ते ऐकायला तो होता कुठे? त्याने कधीच फोन कट केला होता. रॉनीला काही कळेना की नक्की काय झालं असेल, पण त्याने लगेचच कंपनीच्या डॉक्टरला कॉल केला आणि एमर्जन्सीवर बोलावून घेतलं. बिचारा डॉक्टर अर्ध्या रस्त्यातच पोहोचला होता. त्याला तिथून युटर्न घ्यावा लागला. बॉस, डॉक्टर. रॉनी आता डॉक्टरला घेऊन आला होता. समोर जानू निपचित पडलेली दिसत होती, पण रॉनीला काही कळत नव्हतं की नेमकं असं तिला काय झालं. डॉक्टर तिला चेक करत होते आणि तो अगदी डेस्परेट होऊन तिला पाहत होता. डोळ्यांच्या कळासुद्धा पाणावल्या होत्या त्याच्या. त्यांच्या पोटात काहीच नाहीये, उपाशी आहेत बहुतेक, म्हणून चक्कर आली असावी. पण अजून त्यांनी कसला तरी स्ट्रेस घेतला असावा, नाहीतर उपाशीपोटी आलेली चक्कर इतका वेळ नाही राहत. त्या कसल्या तरी स्ट्रेसमध्ये आहेत. तुम्ही प्लीज विचारून घ्या त्यांना. मी इंजेक्शन दिलं आहे. अर्ध्या तासात त्यांना शुद्ध यायला हवी, नाहीतर मग हॉस्पिटलाइज करावं लागेल. डॉक्टर बोलला, पण त्याचं ऐकून अमित अजूनच अस्वस्थ झाला. तिला शुद्ध येईपर्यंत ह्यांना बाहेर बसवून ठेव. अमितने रॉनीला इन्स्ट्रक्शन्स दिल्या. त्यांना शुद्ध आल्यावर आधी पाणी प्यायला द्या आणि मग काहीतरी खायला द्या. त्यांना गरज आहे, डॉक्टर बोलले. रॉनी, अमित बोलला. ओके बॉस, रॉनी बोलला. रॉनीला कळलं त्याला काय करायचं आहे. तो डॉक्टरांना घेऊन बाहेर आला आणि त्याने फोन करून खाण्याचं साहित्य मागवून घेतलं आणि आत पाठवून दिलं. इथे अमित बेडवर तिच्या बाजूला बसला होता. ती बोलली होती तिचा फास्ट आहे, काहीच खाल्लेलं नाही आहे तिने, आणि आपण मात्र तिला त्रास देत राहिलो. इतकं ओरडलो तिच्यावर. तिला कॉफी बनवायला लावली. ती नको म्हणत असताना बळजबरीने तिला कॉफी टेस्ट करायला सांगत होतो मी. हाऊ रूड आय एम. तो मनातच स्वतःलाच कोसत होता. आता समोर निपचित पडलेल्या तिच्यावर त्याची नजर गेली. त्याने तिचा हात हातात घेतला. आय एम सॉरी जान, तो भरल्या डोळ्यांनी बोलला. तसा एक अश्रूचा थेंब तिच्या हातावर पडला. त्याला आता तिचा लग्नानंतरचा पहिला वटपौर्णिमेचा उपवास आठवला. फ्लॅशबॅक. जानू, किती उशीर करतेस? झालं की नाही अजून? तो बोलला. अजून फक्त 2 मिनिटे, ती बोलली. जान, 2 मिनिटे सांगून सांगून आता तू अर्धा तास घेतला अगं, तो बोलला. हो हो, झालंच आहे, आता उघडा डोळे, ती बोलली. तसे त्याने कधीपासून बंद केलेले डोळे उघडले, पण आता समोर तिला बघून तो मात्र हरवून गेला होता. तो एकटक तिलाच पाहत होता. तिने त्यांच्या लग्नाची साडी आज नेसली होती आणि अगदी तशीच तयार झाली होती जशी ती त्यांच्या लग्नाच्या दिवशी झाली होती. खूपच गोड दिसत होती ती. आज तिचाच हट्ट होता की त्याने ती तयार होत असताना तिथे थांबावं,
त्याला नजरेसमोर ठेवूनच ती तिचा साज शृंगार करणार होती. जान, यू आर लुकिंग गॉर्जियस डिअर. तो खूपच सेडिक्टिव्हली बोलला. तशी लाजली ती. थँक्यू सो मच डिअर, ती बोलली. फक्त थँक्यू सांगून भागणार नाही आहे हां, तो बोलला. मीत, पुरे हां, आज फास्ट आहे माझा, तुमच्यासाठीच केला आहे. निर्जळी, ती बोलली. निर्जळी? कशाला जान? आय केअर फॉर यू, तो बोलला. काही नाही होत मला, डोंट वरी मीत, ती बोलली. मी काही होऊनही देणार नाही. तू माझ्यासाठी फास्ट केला आहेस ना, तर मग मी पण तुझ्यासाठी फास्ट करणार, तो बोलला. राहू द्या, तुमच्याच्याने नाही होणार, ती हसून बोलली. असं? गावाला मी फास्ट केला होता, विसरलीस वाटतं, तो एक भुवई उंच करून बोलला. अशी कशी विसरेन मी? म्हणून म्हणते नका करू फास्ट, त्रास होईल तुम्हाला, ती बोलली. मग तुला त्रास होईल त्याचं काय? त्याने विचारलं. मला सवय आहे मीत, ती बोलली. मग मला पण सवय करू दे ना, तो बोलला. बरं बाबा, करा तुम्ही पण फास्ट, तुम्ही ऐकणार आहात का कधी कोणाचं, ती लटका राग दाखवत बोलली. तुझं तर नेहमीच ऐकतो ना मी, नाही का, तो तिला मागून जवळ घेत बोलला. मीत, काहीही हां, ती बोलली. अगं, जोरू का गुलाम आहे मी, तो बोलला. तशी हसली ती. जा आता तुम्ही, मला पूजा करायला जायचं आहे आणि मग तुमच्या हातानेच पाणी पिऊन मी माझा फास्ट सोडणार, ओके, म्हणून लवकर या घरी, ती बोलली. तू म्हणत असशील तर जातच नाही आज ऑफिसमध्ये, तो तिच्या उघड्या पाठीवर त्याचं नाक घुसळत बोलला. मी, सोडा हा मला, हे काही चालणार नाही आज तुमचं, आज माझा उपवास आहे, कळलं ना, ती बोलली. अगं, आत्ताच तर बोलली की माझ्यासाठी फास्ट ठेवला आहे, मग माझ्या डिमांड पण पूर्ण कराव्या लागतील, तो तिला पुन्हा स्वतःजवळ ओढत बोलला. तसं तिने त्याला पुन्हा ढकललं. चानू, दिस इज नॉट डन हां, तो तोंड पाडत बोलला. तशी हसली ती. जा, आता तुम्हाला उशीर होत नाही का, ती बोलली. फक्त ह्याच वर्षी उपवास आहे ना तुझा, नेक्स्ट इयर तर नाही ना करणार, त्याने विचारलं. मीत, जोपर्यंत माझा श्वास सुरू आहे तोपर्यंत प्रत्येक वर्षी मी हा उपवास तुमच्यासाठी करत राहणार, ती बोलली. तसं त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं. फ्लॅशबॅक ओव्हर. तो दिवस आठवून आता त्याच्या ओठांवर स्माईल तर डोळ्यात अश्रू होते. आज तोच दिवस होता, तोच अमित होता आणि ती चानू होती, पण तिने उपवास मात्र दुसऱ्याच कोणाच्या नावाने केला होता असं त्याला वाटत होतं, म्हणून अजून दुःख होत होतं त्याला. जोपर्यंत माझा श्वास सुरू आहे तोपर्यंत हा फास्ट मी प्रत्येक वर्षी तुमच्यासाठीच करणार मीत, तिचे शब्द जसेच्या तसे त्याला आठवले आणि त्याने नकारार्थी मान हलवली. इतक्यात तिचा थोडा कंधण्याचा आवाज आला आणि त्याची तंद्री भरली. जान, आर यू ओके, त्याने विचारलं, पण ती मात्र डोळे किलकिले करून त्यालाच पाहत होती आणि त्याने तिला जान म्हणून हाक मारली होती, मिसेस मोहिते नाही, म्हणून अजूनच शहारली होती ती थोडा उठण्याचा प्रयत्न करू लागली, पण त्याने तिला अडवलं आणि झोपायला सांगितलं, पण तिने मात्र चौफेर नजर फिरवली. तिला कळलं की ती त्याच्या रेस्टरूममध्ये आहे. नाही, मला घरी जायचं आहे, ती बोलली, कारण आता बराच उशीर झाला होता आणि तिला घरी जायचे वेध लागले होते. जिनू आणि प्रिन्सेस तिची वाट पाहत असतील माहीत होतं तिला. नाही, आत्ताच नाही, यू आर नॉट ओके येट, वेट, तो बोलला. त्याने तिला उठवलं आणि व्यवस्थित रेस्ट मोडवर बेडवर बसवलं. आता त्याने तिथला पाण्याचा ग्लास घेतला आणि तिच्या तोंडाला लावला. तसं तिने त्याच्याकडे पाहतच त्या ग्लासमधलं पाणी प्यायलं. तिला तर भरूनच आलं. आज त्याला बघून ती तिचा फास्ट सोडणार होती, पण इथे तर त्याने स्वतः तिला पाणी पाजलं होतं आणि तिचा फास्ट त्याच्याच हाताने सुटला होता. मिस्टर राज्याध्यक्ष, ती पुढे काही बोलणार त्याआधीच तो बोलला. आधी काहीतरी खाऊन घे प्लीज, तो बोलला. नको, माझा फास्ट आहे, ती बोलली. उपवासाची खिचडी आहे, तो बोलला आणि त्याने प्लेटमधून एक चमचा तिच्या तोंडासमोर धरला. तसा तिला तर आवंढाच आला. त्याला माहीत होतं उपवासाला ती खिचडीच खाते, म्हणून त्याने खिचडी आणि काही फळं मागवली होती. राहू द्या, मी खाते सर, ती खाली मान घालून बोलली. ओपन युअर माउथ प्लीज, तो बोलला. तसं तिने भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि आ केला.
मग त्याने तिला एक घास भरवला. डॉक्टरांनी तुला पोटभर खायला सांगितलं आहे, तेव्हा बरं वाटेल तुला, तो तिच्याकडे न बघताच बोलला. पण ती मात्र त्याच्याकडेच एकटक पाहत होती. किती काळजी होती त्याला तिची, आजही. पण मग का तिरस्कार करत होता तो तिचा? त्याने पूर्ण खिचडी तिला भरवली होती, पण एकदाही तिच्याकडे पाहिलं नव्हतं त्याने. घरी कॉल करून सांग की तुला उशीर होईल, तो बोलला. पण अजूनही तो तिच्याकडे पाहत नव्हताच आणि त्यामुळे तिलाच वाईट वाटत होतं. मग तिने आशूला मेसेज केला आणि सांगितलं की तिला उशीर होईल. आय एम सॉरी, तो खाली मान घालून बोलला. पण तिला मात्र कळत नव्हतं की तो सॉरी कशासाठी बोलत होता. सॉरी फॉर व्हॉट, तिने विचारलं. सॉरी फॉर एव्हरीथिंग, तो बोलला आणि तिथून बाहेर निघून गेला. ती मात्र तशीच त्याला एकटक बघत राहिली. तिला कळत नव्हतं की तो का तिला सॉरी म्हणत होता. म्हणून ती तिथून उठली आणि थेट बाहेर आली. डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय तुम्हाला, का उठल्या तुम्ही, त्याने काळजीने विचारलं. तुम्ही सॉरी का बोललात मला मघाशी, तिने प्रश्न केला. तसा तो तिच्याकडे पाहू लागला. कारण आज माझ्यामुळेच तुमची ही अवस्था झाली आहे, तो बोलला. आवाजात खूप जास्त आर्तता होती. कोणती अवस्था, तिने न समजून विचारलं. तुम्हाला माझ्यामुळे चक्कर आली, तो बोलला. नाही, तुमच्यामुळे काहीच झालेलं नाही आहे. मी फास्ट केला होता म्हणून मला चक्कर आली, ती बोलली. नाही, मी खूप त्रास दिला तुम्हाला. नको नको, ते बोललो. कॉफी बनवायला सांगितली, तुमच्यावर ओरडलो, खूप स्ट्रेस दिला तुम्हाला. डॉक्टर बोलले की तुम्ही स्ट्रेस घेतलाय म्हणून तुम्हाला त्याचा त्रास झाला. आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी, तो बोलला आणि तिला पाठमोरा झाला. त्याच्या डोळ्यातले अश्रू लपवण्याचा प्रयत्न होता तो, पण तिने मात्र ते अश्रू पाहिले होते. तिला आता त्याच्यासाठी खूप जास्त वाईट वाटत होतं, कारण त्याने तर कोणताच त्रास दिला नव्हता तिला. जो स्ट्रेस तिला आला होता तो कुणालने तिला दिला होता. पण तिचा मीत मात्र त्यासाठी स्वतःला त्रास करून घेत होता, स्वतःला दोष देत होता तो. तिला अजिबात बघवत नव्हतं त्याला तसं, ती बघूच शकत नव्हती त्याला तसं. सर, तिने त्याला आवाज दिला तसा तो तिच्या बाजूने वळला. पण तिने मात्र तसंच धावत जाऊन त्याला घट्ट मिठी मारली. तसा तो मात्र जागीच स्तब्ध झाला. आज इतक्या वर्षांनी ती त्याच्या मिठीत होती आणि ती फिलिंगच त्याला आकाशात घेऊन गेली होती. इतका तो भारावून गेला होता. त्याच्या मिठीत ती मुसमुसत होती आणि त्याला मात्र काहीच सुधरत नव्हतं. त्याचे हात अंतराळीच होते. तो आता त्याचे हात तिच्या पाठीवर ठेवणार आणि तिला मिठीत घेणार की इतक्यात ती भानावर आली आणि आता आपण काय करून बसलो हे बघून भांबावून गेली ती. आय एम सॉरी, ती त्याच्यापासून दूर होत केस कानामागे सारत बोलली. तसा तो मात्र अवाक झाला. पण जेव्हा ती त्याच्यापासून दूर झाली, आता पुन्हा त्याची नजर तिच्या मंगळसूत्रावर पडली आणि तो शॉक झाला. कारण तेच मंगळसूत्र होतं, MJवालं, जे त्यानेच तिच्या गळ्यात घातलं होतं. फरक एवढाच होता की आधी ते छोटं मंगळसूत्र होतं, पण आता ते थोडं वाढवलं होतं तिने. जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हा त्याने ते पेंडंट नव्हतं पाहिलं आणि म्हणून तो चिडला होता तिच्यावर. पण आत्ता त्याने जवळून पाहिलं तेव्हा त्याला ते स्पष्ट दिसलं होतं. ते पेंडंट तेच होतं जे तिच्या मीतने तिच्यासाठी बनवलं होतं. असा कसा तो विसरू शकत होता तो? इतके दिवस ऑफिसच्या फॉर्मल ड्रेसमुळे ते मंगळसूत्र तिच्या गळ्यात लपलं जात होतं, पण आज साडी नेसल्यामुळे ते बरोबर त्याला दिसलं होतं आणि तो अवाक झाला होता. ती आता जातच होती, पण वेट, त्याचा भारदस्त आवाज तिच्या कानावर पडला तशी ती जागीच स्तब्ध झाली आणि तो तिच्या जवळ गेला. त्याची नजर तिच्या गळ्यात लोंबकळणाऱ्या त्या मंगळसूत्रावर स्थिरावली होती. तिला पण ते कळलं आणि आत्ता मात्र तिचा जीव घशाशी आला. तो आता बरोबर तिच्या समोर उभा होता. मी जाते, मला उशीर झालाय, ती गडबडून बोलली आणि तिथून पळून जाऊ लागली. तोच त्याने तिच्या हाताला पकडलं आणि तिला स्वतःजवळ ओढलं. तशी ती अजूनच घाबरली, कारण आत्ता ती जवळजवळ त्याच्या मिठीत होती. त्याने तिचं ते मंगळसूत्र हातात घेतलं आणि ते पेंडंट तो निरखून पाहू लागला. तशी तिच्या हृदयाची धडधड प्रचंड वाढली, कारण आत्ता त्याला सर्व कळेल म्हणून ती घाबरली होती आणि आजचा कुणालचा तो मेसेज आठवून तिचा थरकाप उडाला होता. पण जेव्हा त्याने ते मंगळसूत्र निरखून पाहिलं तो शॉक होऊन पाहतच राहिला. अचानक त्याच्या डोळ्यांतून एक अश्रूचा थेंब बाहेर पडला, कारण ते मंगळसूत्र तेच होतं
जे त्याने तिला दिलेलं, तिच्या मीतने, त्यांच्या प्रेमाचं प्रतीक. एकाच हार्टमध्ये गुंतलेले ते 2 जीव. MJ. हे मंगळसूत्र? तो ते मंगळसूत्र हातात पकडून तिच्याकडे भरल्या डोळ्यांनी पाहत विचारत होता. तसं तिच्या काळजात मात्र धस्स झालं. ती त्याला तसं बघू शकत नव्हती, कारण तो खूपच आशेने पाहत होता तिच्याकडे आणि त्याला हवं त्या उत्तराची अपेक्षा करत होता तो. पण आता ती त्याला काय उत्तर देणार होती, कारण जे खरं आहे ते तर त्याच्या समोर होतं. मग अजून काय आणि किती खोटं बोलणार होती ती त्याच्याशी. मी काहीतरी विचारतोय, हे मंगळसूत्र? त्याने पुन्हा तिला प्रश्न केला. डोळ्यात खूप सारी आस दिसत होती तिला त्याच्या. माझं मंगळसूत्र आहे, ती बोलली. तिच्या तोंडून पण आता शब्द फुटत नव्हते. तशी त्याने नकारार्थी मान हलवली. तुझं लग्न झालंय ना मानवसोबत? मग हे मंगळसूत्र का आहे तुझ्या गळ्यात? गिव्ह मी ॲन आन्सर डॅम इट. त्याने आता चिडूनच विचारलं, कारण ती कधीपासून काहीच बोलत नव्हती आणि त्याचा मात्र जीव तेवढा जायचा बाकी राहिला होता. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.